हो हो चालेल. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी निदर्शनं करण्यात आली त्यावेळेला मागणी केली होती की ताबडतोब हा जिहादी क्रूरकर्मा फरीशेख जो आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवा. कारण त्यानं मोहन केसरेकर व मनीषाताई केसरेकर या हिंदू कुटुंबाची निर्घुणपणे हत्या केलेली आहे आणि ह्याच्या घरावर बुलडोजर फिरवा आणि बुलडोजरची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी जोरदारपणे लावून धरली होती. महापालिकेनं त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी आणि पोलिसांनी दखल घेतली आणि त्या ठिकाणी बुलडोजर आणला. परंतु महापालिकेत सत्ता असताना राज्यात हिंदुत्वादी सत्ता असताना त्या ठिकाणी ही कारवाई व्हायला जवळजवळ 6 तास लागले. मी स्वतः हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोळात आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि ती कारवाई न करता ते चालले होते. शेवटीला आम्हाला तो बुलडोजर अडवायला लागला आणि पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेला इशारा द्यावा लागला, जर तुम्ही आज हे तोडलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या हातात कायदा घेऊन आम्ही कुदळी फावडी घेऊन त्याचं घर उद्ध्वस्त करू. अशी ज्या वेळेला आम्ही पवित्रा घेतला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परंतु आम्हाला असं कळलं की नगर विकास खात्याचा जो प्रभू नावाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी ही भूमिका घ्यायला तयार नव्हता की आपण कुठं जर नोकरीत आपली अडचण येईल म्हणून तो भित्रा असा तो घाबरट हा प्रभू नावाचा जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असले भित्रे आणि घाबरट अधिकारी या ठिकाणी ठेवू नका. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलडोजर कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई करणाऱ्या रणरागिणी धाडशी अधिकारी उपायुक्त स्मृती पाटील, सचिन सागावकर आणि नागार्जुन मद्राशी या महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या टीमचं आणि त्याचबरोबर MIDC पोलीस स्टेशनचे PI आनंदराव खाडगे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि ते संपूर्ण घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं. म्हणून त्या दिवशी त्या मोहन केसरेकरांची प्रेत त्या ठिकाणी त्यांच्या घरी आलं होतं. एकीकडं प्रेताला पुष्पहार घातला आणि दुसरीकडं त्याचं घर आरोपीचं घर उद्ध्वस्त करून त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यांना अशा पद्धतीची कारवाई केल्याबद्दल महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं अभिनंदन आणि स्वागत हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करतो. त्या हत्येनंतर ती 2 लहान मुलं अनाथ झालेली आहे. त्या अनाथ मुलांचं पालकत्व राज्यातल्या हिंदुत्वादी सरकारनं स्वीकारलं पाहिजे. भरीव अशी मदत केली पाहिजे. त्यांचं जे घर आहे ते घर बांधत असताना कर्ज काढलं होतं. कर्ज त्या ठिकाणी सरकारनं फेडलं पाहिजे. त्या परिसरामध्ये ही घटना घडल्यानंतर त्यानं इतकं क्रूरपणे या हिंदू कुटुंबाची हत्या केलेली आहे की त्या प्रकाराला घाबरून अनेक हिंदूंनी त्या ठिकाणून पलायन केलेलं आहे. घराला कुलपं लावली आहेत. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी हिंदूंना आधार देऊन त्यांची कुलपं काढून त्याच्या घरात बसून चहा पिऊन आलोय. त्यांची भीती मोडायचा प्रयत्न केला आहे. परंतु अजून सुद्धा त्या भागातली किराणा मालाची दुकानं नाना कुलूप आहे, घराना कुलूप आहे. या इथल्या भाजपच्या नेत्यांनी जाऊन त्यांना आधार दिला पाहिजे. माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे, जसं उत्तर प्रदेशातले पोलीस ह्या जिहाद्यांना अतिरेक्यांना तुडवतात तशा ह्या जिहाद्या क्रूरकर्मा फरीद शेख याला काठीनं मारून धिंड काढा, गुडघ्यावर चालत नेऊन चालवायला लावून त्याची त्या ठिकाणी चोपून काढत धिंड काढावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करतो.